महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं लोकांनी ठरवले. महायुतीच्या भूलथापामुळे लोकांना महागाईचा त्रास झालाय. इथली जनता महायुतीला चांगलाच धडा शिकवणार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून 5 गॅरंटी व्यवस्थितपणे सुरू आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी कर्नाटक सरकारबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांचंच राज्यात लक्ष नाही, अशा शब्दामध्ये काँग्रेसच्या कर्नाटकच्या नेत्या व हातकणंगले विधानसभेच्या पक्ष निरीक्षक अंजलीताई निंबाळकर यांनी भाजप नेत्यांना सडेतोड उत्तर दिले. मॅडम, काल खरं तर प्रल्हाद जोशी आलेले कर्नाटकमध्ये इथे. त्यांनी कर्नाटकमध्ये ज्या योजना आहेत त्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कर्नाटक सरकार दिवाळखोरीमध्ये निघाले असं वक्तव्य केलं. काय बघताय त्याच्यात? नाही, प्रल्हाद जोशी साहेबांबद्दल खरंच आदर आहे. युनियन मिनिस्टर होते ते आणि आहे ती, आणि त्यांनी मला वाटतंय कर्नाटक राज्य सोडून दिल्लीत जास्त राहायला चालू केलेलं आहे, आणि म्हणूनच कदाचित त्यांना कर्नाटक सरकार जे 5 गॅरंटी देत आहेत ते किती व्यवस्थितरित्या चालू आहेत हे बहुतेक त्यांच्या मतदारांबरोबर त्यांचा संपर्क कमी झाल्यामुळे आणि कदाचित तुटल्यामुळेही ते असं वक्तव्य करतायत बहुतेक. आणि त्यांनी जरा येऊन चेक करावं आणि कसं त्यांच्या इथे त्यांच्याच आमदारांना, हुबळी धारवाडच्या जे कोणी त्यांचे BJPचे असतील आमदार, त्यांनाही विचारावं की त्यांना फंड मिळत आहेत की नाही, आणि सत्य त्यांच्या नजरेसमोर येईल. कारण आज पूर्ण देशभरात जिथे जिथे काँग्रेसचं सरकार आहे तिथं 5 गॅरंटी ज्या राज्यामध्ये ज्या दिल्या होत्या, कर्नाटकामध्ये सुद्धा त्या 5 गॅरंटी पहिल्या कॅबिनेटपासनं आत्तापर्यंत 1.5 वर्ष चालू आहेत. 1 महिना खंड न ठेवता 2,000 रुपये महिन्याला आम्ही घरच्या मोठ्या स्त्रीला देतो, वडीलधारींना, आणि तशीच इथे पण महालक्ष्मीमध्ये 3,000 रुपये द्यायचं ठरलेलं आहे. आमची योजना जनांसाठी लागणाऱ्या गोष्टींचा जी महागाई ह्या BJPच्या सरकारने केलेली आहे, त्या महागाईला तोंड देण्यासाठी ह्या आपल्या बहिणीला नाही नुसतंच तर सुनेला पण आणि आईला पण आणि सासूला पण त्याचा फायदा देण्याचा आमचा विचार आहे. आणि नुसतं इलेक्शन आलं की तेवढ्यापुरतं 2-4 महिने देऊन वोट विकत घ्यायचा हा प्रकार नाही. गेले 1.5 वर्ष इलेक्शन संपल्यानंतर सुद्धा चालू आहेत त्या योजना आणि निरंतर चालूच राहणार आहेत. काँग्रेसचेच आमदार त्यांच्या संपर्कात आहेत आणि तेच येऊन मला व्यथा सांगतात की अशी परिस्थिती मतदारसंघात आहे, कर्नाटक सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी मिळत नाही आम्हाला. त्यामुळे तसे आमचे BJPचे पण बरेचसे आमदार DK शिवकुमार आणि सिद्धरामय्यांच्या संपर्कात सुद्धा आहेत की आम्हाला आमच्या पक्षांमधले मतभेद बास झालेले आहेत. आमचे 2 गट झालेले आहेत. काल परवाच त्यांच्या दुसऱ्या गटाची मीटिंग बेंगलोरला झाली. त्यांचं अंतर्गत त्यांना निस्तरता येत नाही आहे, आणि आमचं कुठे दुखड्याकडे त्यांना बघायची वेळ असणार आहे आणि काय चाललंय आणि काय नाही ते बघू नये. निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने महाराष्ट्र दौऱ्यावर आलाय, तर महाविकासाला कसं वातावरण आहे महाराष्ट्रामध्ये? निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार बनवायचं लोकांनी ठरवलेलं आहे, आणि फक्त ह्यांच्या ज्या भूलथाप्यांमुळे लोकांचा महागाईमुळे जो त्रास झालेला आहे, म्हणजे जिथं मी आता कोल्हापूरमध्ये आहे तर कोल्हापुरी चटणी बनवायला जिथे मिरची 90 रुपयाची आणि लसूण आता 400 रुपये किलो झालेला आहे, अशा ठिकाणी जर खायचे पदार्थ बनवता येत नसतील आमच्या मूळ जे आहेत तिथले, तर अशा त्रासाला कंटाळून यावेळेस महायुतीला चांगला धडा शिकवणार आहे इथली जनता.